नमस्कार. भारत माता की जय. राणीमा गायदिन की जय. आता आपण म्हणाल की राणीमा गायदिन यांचा जयकार आपण कशासाठी करतोय, तर 26 जानेवारी हा नागा समाजातील राणी आणि खरं तर ती धर्मगुरू गायदिन म्हणजे चांगला मार्ग दाखवणारी, या नावाचा अर्थ आहे गायदिन चा चांगला मार्ग दाखवणारी. तिचा हा जन्मदिन आहे. 1915 साली 26 जानेवारीच्या दिवशी तिचा जन्म झाला आणि ती राणी आहे. त्यामुळं तिला आपण जे एकेरी उल्लेख करतोय, हा जो लोकांना प्रिय असलेला राजा किंवा राणी असेल तिचा एकेरी उल्लेख सुद्धा केला जातो. तशी ही राणी आहे. राणी ही पदवी तिला नंतर मिळालेली आहे. आधी ती कोण आहे, तर तिच्या जन्माच्या वेळी निसर्गाचा मोठा प्रकोप झालेला आहे. खूप मोठा आवाज, विजा चमकतायत, अशा प्रसंगी तिचा जन्म झालेला आहे. आणि यावेळी गावकरी सर्व घाबरलेल्या अवस्थेत होते, कारण तिचा जो जन्म झालाय तो मणिपूर मधल्या लांकाव नावाच्या गावी झालाय. नागांमध्ये एक छोटी उपजाती आहे रांगमई नावाची. त्या उपजातीमध्ये तिचा जन्म झाला आणि हे सगळे भाविक सनातन धर्म मानणारे असे लोक आहेत. त्यामुळे जेव्हा स्वाभाविकपणे ते निसर्गाची पूजा करणारे आहेत आणि निसर्गाचा प्रकोप झाल्यामुळे ते घाबरलेले आहेत. अशा वेळी ह्या गायदिन चा जन्म झाला आणि मग तो निसर्गाचा प्रकोप शांत झाला, विजा कडकडणं बंद झालं. त्यामुळे स्वाभाविकपणे सर्वांचं लक्ष ह्या मुलीकडे गेलं की ही कोण मुलगी आहे की जिचा जन्म झाल्यानंतर हा निसर्गाचा प्रकोप शांत झाला, आणि त्यामुळे तिच्यावर गावकऱ्यांचं अधिक लक्ष राहिलं. हळूहळू ती मुलगी मोठी होत होती आणि लोकांच्या लक्षात आलं की तिच्यामध्ये काही दैवी गुण आहेत. जेव्हा आकाशात चंद्र असतो आणि ती त्या चंद्राकडे पाहते, तेव्हा इतकी छोटी मुलगी पण ती ध्यानामध्ये लीन होते, ती ध्यानस्थ होते. मग तिला आजूबाजूच्या जगाचं भान नसतं हे गावकऱ्यांनी अनुभवलं आणि हळूहळू तिला ते देवता मानायला लागले. त्यांच्याकडे एक चेराचांद दिल्यू नावाची एक देवता आहे. हळूहळू गावकऱ्यांचा असा विश्वास उत्पन्न झाला की ही त्या देवतेचा अवतार आहे. आणि मग कोणी आजारी पडले, कोणाला काही दुःख असेल तर ते सगळेजण हिच्याकडे यायचे. ही त्यांना पाणी द्यायची, तिच्या हातचं पाणी द्यायची आणि लोकांचा हळूहळू हा विश्वास तयार झाला की हिच्या हातचं पाणी घेतल्यानंतर आपली दुःख कमी होतात, आपलं कुटुंबातली जी काही संकटं आहेत ती कमी होतात, आपले आजार कमी होतात. त्यामुळे तिच्याकडं तिच्या हातचं दैवी पाणी घेण्यासाठी नागा लोकांची रांग लागायला लागली. ती त्यांच्या कौटुंबिक समस्यांवर देखील मार्गदर्शन करायची, आशीर्वाद द्यायची. आणि अशा ह्या स्थितीमध्ये तिच्याबद्दलचा भक्तिभाव वाढत असताना ती हळूहळू मोठी झाली. खरं तर ती एक धार्मिक नेता म्हणूनच राहू शकली असती, कारण तिच्यामध्ये दैवी गुण होते. भुवन नावाची एक गुंफा आहे, त्या गुंफेमध्ये ती काही पूजापाठासाठी जायची. ती खरं तर गुंफा ही विष्णूची होती, पण तिथं गेल्यानंतर तिला जे दर्शन व्हायचं ते देवीचं दर्शन व्हायचं आणि देवी तिला आपण पुढं काय करायचंय ह्याचं मार्गदर्शन करायची. त्यानुसार ती पुढे तिची जी काय वागणूक असेल, तिला लोकांना जो उपदेश करायचा असेल तो त्या देवीच्या उपदेशानुसार ती करायची. असं तिच्या प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा ती त्या गुफेमध्ये देवीच्या दर्शनाला गेली, देवीने तिला काय मार्गदर्शन केलं हे सगळं तिने लिहून ठेवलेलं आहे आणि ते आजही उपलब्ध आहे. प्रत्येक वेळेला ती आल्यानंतर मग गावकऱ्यांना नवीन उपदेश करायची आणि हळूहळू तिने गावकऱ्यांना उपदेश करायला सुरुवात केली की आपला हा जो सनातन धर्म आहे त्याला संसारी धर्म असं ते म्हणायचे. त्यामध्ये आपण बदल काही करणं अपेक्षित आहे. काळ बदलतो आहे, त्यानुसार आपला धर्म बदलला पाहिजे. हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्यच आहे की आपल्याला कुठलंही पुस्तक नाही, आपण निसर्गाची पूजा करतो, आपण जगामध्ये जे बदल होतात त्यानुसार आपला धर्म बदलतो. हेच वैशिष्ट्य गायदिन देखील दाखवलं आणि धर्मामध्ये बदल सुरू केले.
म्हणजे आधी तर ती मिथुन नावाचा तिकडे प्राणी आहे, आपल्याकडे जसं बकऱ्याचा बळी दिला जातो तसं ही राणी स्वतः सुद्धा जेव्हा त्या भुवन गुंफेमध्ये जायची तेव्हा तिथे या मिथुनचा बळी द्यायची. परंतु नंतर हळूहळू तिने सगळ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली की हे बळी द्यायचा नाही. उत्सवांमध्ये खूप मोठे खर्च व्हायचे लोकांचे, खूप मोठे 7-7 दिवसाचे 15 दिवसाचे उत्सव असायचे. मग त्या उत्सवांच्या काळात पूर्ण शेतीचं काम बंद, गावचे सगळे व्यवहार बंद, असं सगळं असायचं आणि खर्च देखील जेवणावळी खूप व्हायच्या. हळूहळू गायदीन लिहून लोकांना उपदेश करायला सुरुवात केली की हे सगळं आपल्याला करायचं नाही आणि लोक देखील मानायचे. म्हणजे ती एक चांगला धर्मगुरू म्हणून ती राहू शकली असती. आणि आपल्या धर्मामध्ये हे वैशिष्ट्य आहे की महिला देखील धर्मगुरू होऊ शकते. अन्य काही जे आक्रमक धर्म आहेत त्यांचं वैशिष्ट्य काय आहे की तिथे महिला धर्मगुरू होऊ शकत नाही, पण आपल्या धर्मात होऊ शकते. तशी ही चांगली धर्मगुरू होऊ शकली असती, खूप प्रसिद्ध झाली असती. परंतु तिने एक वेगळाच मार्ग पत्करला. तिचाच एक दूरचा भाऊ जादोनांग म्हणून होता. त्या जादोनांगनं एक आंदोलन सुरू केलेलं होतं. ते आंदोलन काय होतं तर त्या भागामध्ये इंग्रज हे सर्व भागात घुसलेले होते आणि तिकडचं टिंबर, लाकूड हे त्यांना अतिशय महत्वाचं होतं. हे लाकूड न्यायचं, त्याच्या नौका बनवायच्या, अन्य कामांसाठी वापरायचं. त्यासाठी लोकांची पुन्हा वेठ बिगारी, म्हणजे गावातल्या तरुणांना पकडायचं, त्यांच्याकडून लाकूड तोडून घ्यायचं. इंग्रज जे काही सांगतील ठिकाण त्या ठिकाणी ते लाकूड नेऊन पोचवायला लागायचं. असं सगळं ही वेठ बिगारी नागाना करायला लागायची. आणि प्रत्येक घरावर 3 रुपये असा कर इंग्रज गोळा करत असतात. म्हणजे पहिली तर गुलामी, लाकूड फुकट न्यायचं, अन्नधान्य तयार झालेलं फुकट न्यायचं, शिवाय घरावर 3 रुपये कर. तर जादोनांगनं हे आंदोलन सुरू केलं होतं की सरकारला कुठलंही सहाय्य करायचं नाही, कर द्यायचा नाही, लाकूड द्यायचं नाही, वेठ बिगारी करायची नाही. आणि त्याबरोबर त्याच्या आंदोलनाचा दुसरा जो भाग होता तो म्हणजे आपल्या सनातनी धर्मावर आक्रमण करणारं मिशनऱ्यांचं जाळं. इंग्रजांबरोबर मिशनरी सगळीकडे आलेले होते आणि सनातनी धर्म सोडून तुम्ही येशूच्या आश्रयाला या, तुम्ही आदिवासी आहात, तुम्हाला धर्म नाही, आम्ही तुम्हाला धर्म देतो आणि मग तुमची पापातून सुटका होईल. जादोनांग म्हणायचा की नाही, आम्हाला आमचा धर्म आहे, आम्ही निसर्गाची पूजा करतो आहोत, आम्ही विष्णूची पूजा करतो आहोत, आमच्या आमच्या देवता आहेत, आम्हाला तुमच्या धर्माची गरज नाही. परंतु मिशनरी एक एक माणूस हेरून त्याला इंग्रजांच्या नोकरीमध्ये नेऊन त्याला काही आमिष देऊन त्यांना ख्रिश्चन करत होते. आणि मग हळूहळू ख्रिश्चन आणि मूळ नागा यांच्यामध्ये संघर्ष उत्पन्न व्हायला लागला होता. तर हे मिशनऱ्यांचं काम बंद पाडण्यासाठी जादोनांग प्रयत्न करत होता. त्याच्याकडे राणी गायदिन्लिऊ गेली आणि त्याचं शिष्यत्व तिने पत्करलं. हळूहळू ते देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला लागले. देशभर आंदोलन चाललं होतं, त्यामध्ये ते देखील सहभागी होत होते आणि इंग्रजांना आपल्या भागातून कसं घालवून देता येईल याकडे त्यांचं लक्ष होतं. स्वाभाविकपणे जादोनांगला अटक करायचं असं इंग्रजांनी ठरवलं. त्यांचा भाग इतका दुर्गम होता की तिथं जाऊन अटक करणं शक्य नव्हतं. म्हणून ख्रिश्चन झालेल्याच काही नागा लोकांना त्यांनी जादोनांगकडे पाठवलं आणि सांगितलं की आमचा एक नातेवाईक आजारी पडलेला आहे, त्याला औषध देण्यासाठी तुम्ही या. आणि स्वाभाविकपणे आपले सगळे आदिवासी वनवासी जे धर्मगुरू असतात ते औषधं देणारे देखील असतात. त्यामुळे त्यांनी काही जडीबुटी वगैरे आपल्याजवळ घेतली आणि तो त्या आजारी पडलेल्या माणसाला पाहण्यासाठी चालला. काही अंतर ते गेले आणि मग त्या आलेल्या लोकांनी त्यांचं खरं रूप प्रकट केलं आणि त्यांना पकडून इंग्रजांच्या ताब्यात दिलं. त्याला तुरुंगामध्ये नेऊन ठेवलं, सिलचरच्या तुरुंगामध्ये. गायदिन्लिऊ त्याला भेटायला सिलचरला गेली आणि त्यानंतरच्या काळात तिच्या मागं इंग्रज गुप्तहेर लागले. त्यांच्यावर पाळत ठेवली तिच्यावर इंग्रजांनी. ती काय करते तर आता जादोनांग तर गेलेला होता तुरुंगात, त्यामुळं जे लोक त्याचे पाठीराखे होते, स्वातंत्र्यासाठी जे प्रयत्न करत होते, त्या सगळ्यांनी आता आपलं नेतृत्व हे गायदिन्लिऊकडे दिलं आणि ती आपोआप त्या सर्वांची नेती झाली. आता तिच्यासाठी एका गावामध्ये त्यांनी लाकडी किल्ला बांधून दिला. तिचं जे मूळ गाव होतं तिथं आधीच तिच्यासाठी एक मंदिर, घर असं वेगळं तयार झालेलं होतं.
आता एका गावामध्ये लाकडी किल्ला देखील तयार झाला आणि ते अतिशय दुर्गम भागामध्ये राहून लोकांमध्ये आपला स्वतःचा सनातनी धर्म कसा वाचवायचा आणि इंग्रजांना इथून कसं घालवायचं याबद्दल मार्गदर्शन करायला लागले. हळूहळू इंग्रजांचा फास हा तिच्या भोवती देखील आवळायला लागला. म्हणून मग पुलोमी नावाच्या गावी एक खूप मोठा किल्ला आपण बांधायचा, जिथं आपले 5,000 सैनिक राहू शकतील, असा प्रयत्न तिने सुरू केला. हा किल्ला कुठला होता? लाकडाचा किल्ला. तिथला किल्ला सुद्धा लाकडाचाच असणार होता आणि तो अगदी घनघोर जंगलात असणार होता. ही बातमी इंग्रजांना गुप्तहेरांकडून कळाली आणि त्यांनी हळूहळू पुलोमी गावाला वेढा द्यायला सुरुवात केली. तिथपर्यंत पोहोचणं अवघड होतं, पण धर्मांतरित झालेले आणि इंग्रजांना फितूर झालेले लोक हे स्वाभाविकपणे त्यांच्या बाजूने होते. त्यांनी सहकार्य केलं आणि राणी आणि तिचे सगळे कमांडर यांना पकडण्यात सरकारला यश आलं. त्यांनी तिला पकडलं आणि कोहिमाच्या तुरुंगामध्ये नेऊन ठेवलं. 1931 बघा, यावेळेला ती 16 वर्षांची होती. 13व्या वर्षी तिने नेतृत्व पत्करलं आणि 16व्या वर्षी तिला अटक झाली. तिथं पासून ते 1931 ते 1947 हा संपूर्ण काळ ती तुरुंगामध्ये राहिली. अनेक जणांनी तिच्या सुटकेसाठी प्रयत्न केले, पण मिशनरी आणि इंग्रज अधिकारी ह्या दोघांनी संगनमतानी ते सर्व प्रयत्न हाणून पाडले आणि तिला भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत तुरुंगात खितपत राहावं लागलं. स्वातंत्र्य मिळालं आणि तिची सुटका झाली, पण बाहेर परिस्थिती बदलली होती. कारण ख्रिश्चन झालेल्या लोकांची संख्या इतकी वाढली होती की त्यांचं प्रभुत्व सगळीकडे उत्पन्न झालं होतं. त्यामुळे तिच्या स्वतःच्या लांकाओ गावामध्ये जायला सुद्धा तिला बंदी करण्यात आली. तिला दुसऱ्या एका गावी राहून आपलं कार्य करावं लागलं आणि मग या परिस्थितीत आपल्याला काम करता येत नाही, म्हणून मग ती भूमिगत झाली. तिनं गुप्त राहून काम करायला सुरुवात केली, स्वतःची सेना उभी केली आणि एकाच वेळेला सरकार आणि दुसऱ्या बाजूनी मिशनरी या दोघांविरुद्ध लढण्याची वेळ तिच्यावर आली. ती खरं तर ती स्वतःला कट्टर भारतीय समजत होती, कट्टर सनातनी समजत होती, परंतु सरकारचाच तिच्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे तिला गुप्त राहून हे सगळं काम करावं लागलं, कारण सरकार मिशनऱ्यांच्या बाजूने होतं. पण जेव्हा मिशनऱ्यांनी भारतातून फुटून पडण्याच्या आंदोलनाला पाठबळ दिलंय हे केंद्र सरकारच्या लक्षात आलं, तेव्हा मग केंद्र सरकारचे डोळे उघडले आणि 1966 सालापासून त्यांनी राणी गायदिनलिऊला सहकार्य करायला सुरुवात केली. मग राणीने देखील स्वतःचे जे सगळे बंडखोर म्हणवले जाणारे सैनिक होते त्या सगळ्यांचं आत्मसमर्पण केलं आणि त्या सर्वांना केंद्र सरकारच्या सशस्त्र दलांमध्ये त्यांना सामावून घेण्यात आलं. मग तिला कोहिमामध्ये संरक्षण देण्यात आलं. भारतीयता टिकवून धरणारी ही राणी होती, म्हणून मग सरकारचा हळूहळू तिला पाठिंबा मिळाला आणि राणीनं देखील संघाच्या सर्व संस्था, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद अशा सर्व संस्थांशी सहकार्य केलं. त्यांना कलकत्त्यामध्ये विवेकानंद पुरस्कार देखील देण्यात आला. आपल्या अनेक महिला संमेलनांमध्ये त्या सहभागी झाल्या आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्या एकच मुद्दा मांडत आल्या की आम्ही नागा लोक बंडखोर नाही, आमचं आमच्या देशावर प्रेम आहे, आम्ही भारतीय आहोत आणि आमची भारतावर निष्ठा आहे. काही लोक ख्रिश्चन झाले म्हणून आम्ही सनातन विरोधी ठरत नाही, काही लोक फुटीर झाले म्हणून आम्ही भारत विरोधी ठरत नाही, तर जे भारताच्या बाजूने असलेले नागा आहेत त्यांना तुम्ही बळ द्या आणि हा नाग प्रदेश मणिपूर भारतामध्ये कसा टिकून राहील यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा. हीच त्यांची अखेरपर्यंत भूमिका राहिली. आज देखील आपल्याला हाच विचार करावा लागतो की आपल्या देशामध्ये जवळजवळ 700 जनजाती समूह आहेत, जमाती आहेत. त्या सर्वांमध्ये फुटीरतावादी, कम्युनिस्ट, मिशनरी हे काम करतायत आणि हा प्रयत्न करतायत की तुम्ही हिंदू नाही आहात, तुम्ही निसर्गाची पूजा करत आहात, तुम्हाला देव नाही म्हणून तुम्ही ख्रिश्चन व्हा, तुम्ही कम्युनिस्ट व्हा आणि आम्ही तुमच्यासाठी नवीन देश निर्माण करून देऊ. हे मोठं जाळं आहे. या जाळ्यामध्ये आपला गरीब आणि भोळा जनजाती समाज अडकत चाललेला आहे आणि तो हिंदू धर्मापासून, सनातन धर्मापासून कसा फुटून निघेल
याचा प्रयत्न हा हे सगळे कम्युनिस्ट आणि मिशनरी करतायत. यामध्ये आपलं काम हे आहे की राणीसारखी जी महान व्यक्तिमत्व आहेत त्यांचं महत्त्व संपूर्ण समाजाला पटवून देणं आणि या संपूर्ण जनजाती समाजाला तो जो देशभक्त आहे त्यांची देशभक्ती, त्यांची सनातन धर्मावरची निष्ठा, त्यांची निसर्ग पूजनावरची निष्ठा ही टिकवून ठेवणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि त्यातलं आपलं सर्वात महत्त्वाचं प्रेरक व्यक्तिमत्व म्हणजे नागा राणी गाईदिन लिऊ. ती फक्त नागांची राणी नाही तर ती सर्व हिंदूंची आणि सर्व भारतीयांची प्रेरक अशी राणी आहे. आज तिच्या जन्मदिनी आपण सगळेजण तिला वंदन करूया. धन्यवाद. भारत माता की जय. राणी गाईदिन लिऊ माता की जय.